फक्त आणि फक्त इयत्ता 90ला चिमकला बालकलाकार संस्कार चोरमले. संस्कार मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आगतम स्वागतम शुभ स्वागतम. कोल्हापूरच्या आराध्या देवी श्री महालक्ष्मी देवी यांच्या कृपा क्षेत्राखाली या मंगलमय कार्यक्रमाच्या प्रारंभी मी सर्वांना सादर नमन करतो. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन प्रस्तुत कोल्हापूर भूषण पुरस्कार 2026 या मंगलमय कार्यक्रमात आम्हाला दिलेल्या सन्माननीय संधीबद्दल मी संस्कार चर्मले, विशाल संपूर्ण आरोग्य संस्था यांच्या वतीने मी सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो. स्वागत नसेल तर हा तर आहे जिव्हाळा, स्वागत नसेल तर हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा. सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष असे स्वागत. Stage, माननीय डॉक्टर विशाल युवराज कुमार. सन्माननीय डॉक्टर विशाल युवराज कुमार. डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हटलं तर विशाल संपूर्ण आरोग्य संस्था ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. संस्थेमार्फत आरोग्य, जनजागृती, संस्कार वर्धन, व्यक्तिमत्व विकास, योग, ध्यान तसेच बाल व युवा मार्गदर्शनाचं विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. मुलांमध्ये स्वतःला नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी भाषा प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार 2026 आणि 26 ची पडती झालेल्या वारकरी महाराष्ट्र गौरव आदित्य आपल्या मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर मंचावरती आपण आमंत्रित करत आहोत कीर्ती रघुनाथ दरेकर. अरे बापरे, गणेश वंदनी मधली चिमुकली आहे काही. काय स्टंट होता यार याचा. त्या स्टंट साठी या पुरस्कारासाठी टाळा झाला पाहिजे कीर्तीला. कीर्ती आपल्या मनपूर्वक अभिनंदन. Then I will like call on the stage. One photograph please. Thank you. Then I will like call on the stage our next awardee, Supriya Dayanand Kadam. Supriya, please have a stage. Supriya Dayanand Kadam. हे सर्व डॉक्टर विशालजी गुराव यांनी घडवलेली मुलं आहेत, कलाकार आहेत, सुप्त गुण यामध्ये आहे आणि त्यांच्या गुणांची पारख म्हणूनच आनंदी युनिव्हर्स फाउंडेशननं त्यांना हा पुरस्कार अर्थात महाराष्ट्र गौरव सन्मान 2026 देण्याला कॉल ऑन द स्टेज संस्कार शंकर चोरमाले. संस्कार याच्या नावामध्ये जे शब्द दडलेले ना तसाच हा मुलगा आहे यार. खूप संस्कारी, याचे शब्द वेचून घ्यावेसे वाटतात. आवाज पण खूप सुंदर आणि एक उत्तम कलाकार म्हणून संस्कारला देखील आपण महाराष्ट्र गौरव सन्मानाने पुरस्कृत करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या संस्कारसाठी प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन संस्कार. देन आय विल लाईक कॉल ऑन द स्टेज विठ्ठल सुनील वाघमारे. अरे वा, साक्षात विठ्ठल आल्यासारखं वाटलं. किती सुंदर, किती गोड मुलगा आहे यार हा. खूप इनोसेंट. लहान मुलं असतातच खरी, म्हणून तर म्हणतात लहान मुलं ना लाडकी काय. Then I will like on the stage Anushka Rahul Khaire. Anushka Rahul. Anushka, please have a stage. Anushka Rahul Khaire.
अनुष्काला देखील महाराष्ट्र गौरव सन्मानाने आपण पुरस्कृत आहोत. अनुष्का, आपलं खूप खूप अभिनंदन. दिन बॅग घेऊन जायचे जाताना दिनामध्ये कोण ऑन द स्टेज? श्रावणी सचिन कोळी. श्रावणी सचिन कोळी हिचे पण खूप जबरदस्त स्टंट आपल्याला पाहायला भेटले. आणि याच बालचमनमध्ये अजून एक आपल्याला वेगळा आविष्कार पाहायला भेटणार आहे. त्यांच्या कलाकाराची दाद घेऊन आनंदी दिवस फाउंडेशन अर्थात गणेश विटकर यांच्या माध्यमातून या बालचमनना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार 2026. आपलं मनपूर्वक अभिनंदन श्रावणी. देन आय विल कॉल ऑन द स्टेज विजया लक्ष्मी भीमाशंकर गायकवाड. दोघे जणी बहिणी आहेत का? व्हेरी नाईस. विजया लक्ष्मी भीमाशंकर गायकवाड यांची कलाकारी, यांची अदाकारी. विजयलक्ष्मी फारच फेमस दिसते यार. एकदा जोरदार टाळ्या विजयलक्ष्मीसाठी. महाराष्ट्र गौरव सन्मान 2026 च्या मानकरी आहेत विजयलक्ष्मी. देन आय विल कॉल ऑन द स्टेज वैशाली विनायक देवकांबळे. वैशाली दीदीवर मुलांचं फारच प्रेम दिसतंय हा. सर्वात जास्त टाळ्या बरं का डॉक्टर विश्वास, सर्वात जास्त टाळ्या वैशालीसाठी वाजलेल्या आहेत. आणि वैशाली देखील होतात महाराष्ट्र गौरव सन्मान 2026 च्या मानकरी. त्यांचं काम, त्यांची प्रेरणा मुलांसाठी नेहमीच आदर्शवत आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण वैशालीसाठी देऊया प्लीज. थँक्यू व्हेरी मच. तिचा आत्मविश्वास, वक्तृत्वात तिचा आत्मविश्वास, प्रेरणादायी शब्दांचा आहे प्रकाश, प्रेरणादायी शब्दांचा आहे प्रकाश. तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवणारी आणि महाराष्ट्र प्रतिष्ठा पुरस्कार या पुरस्काराची विजेती असणारी सुप्रिया कदम. तर ऐकूया तिचं प्रेरणादायी भाषण. मी तिला विनंती करते की तिने मंचावर येऊन तिचं भाषण. फोन वापरणं वाईट नाहीये, पण लॉकडाऊन नंतर मुलांच्या ऑनलाईन क्लासेस चालू झाल्यात, त्यामुळे मुलांना सुद्धा पर्याय नाही उरला फोन वापरायला. पण फोन वापरताना थोडंसं भान ठेवायचं की ही आपली लाईन आहे आणि इथे आपल्याला थांबायचं. मी एकदा एका मुलाला सहजच विचारलं, 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. मी म्हणलं 100 मीटर पळशील का? त्याने मला पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? मग मी म्हणलं खेळ खेळत नाहीस का? तो म्हणला सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, बॅटबॉल खेळतो. मी म्हणले एवढे सगळे खेळ खेळतोस, मग दिवसभर काय मैदानावर असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता काय झालंय, एकतर मुलं आपल्याला प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न विचारला की आपण सरळ त्यांना मोबाईल दाखवतो, बघ गुगल म्हणून. पण पूर्वीच्या काळी माणसं म्हणायची तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. आता म्हणतात तो हातात मोबाईल घेऊन जन्माला आलाय. परिणामच बदलली सगळी. मोबाईलमुळे जग जवळ येत पण माणसं लांब चालली आहेत. जरा मोबाईल साईडला ठेवा आणि फक्त एकदा शेजारी बसलेल्या माणसाशी बोलून तरी पहा. तुम्ही सुरुवात करा, चालायला तर लागा अडचण काय? सुरुवात करा, चालायला लागा अडचण काय? पण या जगामध्ये तुम्ही काय करता याला महत्व नसतं. तुम्ही कसं सर, लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान, लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान. नृत्यातून उमटते संस्कृतीची जाण, तालीवर नाचते ओठांवर थट्टा, कधी थेर तर कधी टोचणारा झटका. असतेच भारी, बोलत नाही पण मनातच बसते, बोलत नाही पण मनातच बसते. जसं की आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रात किती मोठमोठे लावणी हिंदोळे पाटील अशा मोठमोठ्या लावणी कलाकार आहेत. यांच्यामधलीच ज्योती गायकवाड हिने MDPL आराध्य फाउंडेशन तसेच महाराष्ट्र प्रतिष्ठा पुरस्कारची विजेती ठरलेली अशी तिची ओळख. तर मी ज्योतीला विनंती करते की तिने तिची भन्नाट अशी लावणी सादर करावी. ज्योतीसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. नृत्यांगना दिसल्या टाळ्या तर दिलेल्या आहेत आपण, पण ही ठसकेबाज लावणी सादर करायला वैष्णव मॅडम मला वाटलं कोणीतरी वेगळी येणार आहे. पण ही अशी मुलगी आहे जिला पाहिलं आपसूक हात जोडले जातात आणि टाळ्यांचा वर्षाव होतो. तो वर्षाव आपण एकदा पुन्हा एकदा करूया प्लीज.